नंदुरबार येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन अखेर मागे घेण्यास अधिकारी अपयश झाले। कारण संघटनेने राज्यव्यापी आंदोलन विविध मागण्याकरिता तालुका कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। त्यामध्ये गाव पातळीवर मदतनीसची नेमणूक करणे, त्याबाबत विभागाच्या ऑनलाईन कार्यासाठी लॅपटॉपची पुरवठा करण्याबाबत शासना नियमानुसार आकृती सुधारणा होण्याबाबत इत्यादी मागणी करण्यात आल्या आहेत। शासनामार्फत वरील सर्व मागण्या मंजूर व्हाव्या यासाठी नरेंद्र रोहिदास डिसले, सचिव अरुण दराडे वाघमारे, शशिकांत गावित, राजेंद्र गिरासे, प्रकाश अहिरे, मनोज कोकणी, के चौधरी, अविनाश पिपळे, दीपक राजपूत, अश्विनी वडवी, उल्हास पाटील, पंकज धनगर, श्रीमती नम्रता भरत उडवी, गजानन पाटील यांनी एक दिवसीय आंदोलन करून मागण्या पूर्ण व्हाव्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या। दादासाहेब, काय मागण्या आपले? महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने राज्यभर तालुकास्तरीय धरणे आंदोलने 7 तारखे रोजी आजपासून एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज नंदुरबार तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर तालुका संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलने करण्यात येत आहे। याच्यात संघटनेच्या राज्यस्तरीय विविध मागण्या आहेत, जसे की नवीन आकृतीबंध मंजूर झाला पाहिजे, कृषी सहाय्यकाला ग्रामस्तरावर मुख्यालयनिहाय एक मदतनीस मिळाला पाहिजे, तसेच शासनाची विविध कामे जी ऑनलाईन होत आहेत त्याकरिता लॅपटॉप हा आवश्यक असल्याने तो लॅपटॉपची व्यवस्था शासनामार्फत झाली पाहिजे। आकृतीबंधामध्ये सुधारणा होऊन वेतन श्रेणीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे, अशा नावात बदल व्हायला पाहिजे। जे कृषी सहाय्यक आहे त्याच्यात सहाय्यक कृषी अधिकारी असे नावात बदल करण्याची ही संघटनेची जुनी मागणी आहे। अशा वेळोवेळी या मागण्या राज्यस्तरावर आपण केलेल्या आहेत, तरी त्या अद्याप तो पूर्ण न झाल्याने टप्प्याटप्प्याने आज आपण आंदोलन करत आहोत। दिनांक 6 मेला आपण काळ्या फिती लावून एक निषेध म्हणून एक दिवसाचं आंदोलन केलं। आज एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत व 15 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने आपण राज्य शासनाकडे आपल्या मागण्यांची पूर्तता होण्याकरिता टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहोत व 15 तारखेपर्यंत शासनामार्फत मागण्या मंजूर न झाल्यास दिनांक 15 मे नंतर काम बंद आंदोलन करणार आहोत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.